हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आज आपण तारा न्यूजच्या वतीने एक विशेष मुलाखत घेणार आहे. प्रभाग क्रमांक 9च्या भवितव्याची प्रश्नांवर एक चर्चा होणार आहे. सध्या असं म्हटलं जाते की पक्ष बदलला पण जनतेची नाळ तुटली नाही, असं म्हणणारे शारंद देशमुख यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. मी तुमचं स्वागत करते आणि आपण थेट प्रश्नाकडेच वळूया. काँग्रेसमधील दीर्घकाळ अनुभव असताना शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश का करावा लागला? म्हणजे याच्या मागे काही वैचारिक भूमिका होती की निवडणुका किंवा राजकीय गरजेतून केलाय? काँग्रेस पक्षातला दीर्घ अनुभव असं म्हणता येणार नाही, कारण मी काँग्रेस पक्ष म्हणून कधी काम केलं नाही. तर मी एका व्यक्ती एक नेतृत्व धरून आम्ही या ठिकाणी 20 वर्ष काम करत होतो. मी काँग्रेसच्या पक्षाचं कुठलंही पद आजपर्यंत 20 वर्षात कधीही घेतलेलं नाही. आता ह्यामध्ये बरीच वर्ष, आता हे प्रशासकीय 5 वर्षाचा काळ गेला असेल, त्याच्या आधी 2-4 वर्षाचा काळ असेल, तर काही असंतुष्ट लोकांना ही एक जेलसी होती की महापालिका मी बघतोय, दक्षिणमध्ये मी बघतोय, हे आम्ही आमचं पॉझिटिव्ह भूमिका घेऊन नेहमी जात होतो, लोक आमच्याशी जोडली जात होती. परंतु काही लोकांना त्याबद्दल जरा अनसिक्युरिटी वाटायची. त्यामुळे त्यांनी नेते मंडळींचे कान भरण्याचे प्रकार चालू केले. त्यातून हा विषय बऱ्यापैकी पुढे घडत गेलेला आहे. आणि ह्या गोष्टीची बऱ्याच वेळा आम्ही नेत्यांना कल्पना केली होती की बऱ्याचशा गोष्टी चुकायला लागतात, आपण लक्ष द्यावं. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. आणि मी पक्ष निवडत असताना मी पक्ष निवडून लोकांच्या समोर गेलेलो नाही. मी पक्ष सोडणार आहे, तो एक गट मी सोडणार आहे, मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे, ह्याबद्दलची कल्पना मी माझ्या सर्व संबंधित लोकांना, माझे प्रभागातील लोक असतील अथवा माझ्या संबंधित जे लोक असतील, अशा कमीत कमी 7,000 ते 8,000 लोकांना भेटून मी 2 महिने लोकांना भेटत होतो. माझी कल्पना त्यांना देत होतो आणि मी पक्ष बदलणार आहे हे सांगून त्यांच्या त्याबाबतच्या कुठल्या पक्षाबद्दलच्या काय भावना असतील त्या विचारात घेऊन आणि सगळ्यांच्या बऱ्यापैकी भावना हा शिंदे साहेबांच्यावर जाण्याचा आणि शिवसेनेत प्रवास करावा अशा अपेक्षा आल्या. आणि त्याचबरोबर जे प्रशासकीय काळ झाला त्यामध्ये कोणी नगरसेवक नव्हतं, परंतु आम्ही ठराविकच माझे नगरसेवक यात कार्यरत असायचे. त्यामुळं लोकांच्या अडचणी, लोकांची विकास कामं ही ह्या काळात व्हायला पाहिजेत. आणि महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणं बऱ्यापैकी अशक्य प्राप्त गोष्ट या ठिकाणी आता झालेली आहे. आणि त्यामुळं निधी मिळवण्यासाठी आम्ही काही विशेष प्रयत्न करत होतो. त्यातून एकनाथ शिंदे साहेबांशी आमचा संपर्क आला आणि त्या प्रशासकीय काळामध्ये मी जरी त्या काँग्रेस पक्षासोबत काम करत असलो तरी त्यांनी आमच्या अडचणी ओळखून मला टप्प्याटप्प्यानं साधारण 5 वर्षामध्ये 35 कोटी रुपयाचा निधी मला या ठिकाणी दिला. ह्या बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या. एक सकारात्मक भूमिका असणारे नेतृत्व आणि लोकांच्या भावना हे धरूनच मी त्यामध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. अच्छा सर, असं म्हटलं जातंय किंवा असं ऐकण्यात आलंय की माजी गृहमंत्री प्रभाग क्रमांक 9 वरती ठिया मांडणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? चांगली गोष्ट आहे. त्याने तरी ते आमच्या प्रभागात फिरतील. आजपर्यंत त्यांना कधी वेळ मिळाला नाही. विकासात्मक कामं करण्याच्या दृष्टीनं आम्ही वारंवार ज्या सूचना त्यांना केल्या त्याबाबत त्यांनी निधीबाबत फारसा कधी विचार केला नाही. आता त्यांना प्रभागात फिरल्यानंतर इथल्या अडचणी तर कळतील, आमच्या मार्फत प्रभागाचा काय विकास झाला हेही समजेल. त्यांचं स्वागत आहे आमच्या भागामध्ये. आणि ते जेवढं फिरत आहेत तेवढा मला फायदा होत आहे. माझंच काम ते करायला लागले. ते जेवढं फिरतील तेवढं लोक उत्साहानं बाहेर पडायला लागले. साने गुरुजीची जनता आणि वर्सेस बावड्यातली जनता हा संघर्ष पाहायला मिळतो. नेमकं काय आहे हा विषय? संघर्ष तर आहेच, परंतु ती सानेगुरूतील जनता आणि बावड्याचा जनतेचा नाही, तर सानेगुरूतील जनता आणि बावड्याचा नेता हा संघर्ष या ठिकाणी आहे आणि तो कायम राहणार आहे यापुढे. त्याला कारण काय आहे की ह्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी आजपर्यंतच्या मागच्या ज्या 4 पंचवार्षिक विधानसभा या ठिकाणी निवडणुका झाल्या, 4 म्हणतो मी म्हणजे 20 वर्ष झाली. ह्या 4 निवडणुकांमध्ये त्यांनी निवडणूक लढवली कुठून? तर दक्षिण प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये 2 वेळा ते आमदार झाले, 2 वेळा पराभव झाला. परंतु त्या काळातही माझ्या नेतृत्वाखाली जे प्रभागात मी काम करत होतो त्या प्रभागातील 4ही वेळेला त्यांना मताधिक्य या ठिकाणी देण्याचा लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला.
चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्यांना जिंकले त्यावेळी आणि हारले त्यावेळेलाही दिलेलं आहे. आता ह्यामध्ये त्यावेळेला बावड्याचं कुठलं मतदान नव्हतं. हे आमदार झाले, मंत्री झाले, हे कुठल्या मतावर झाले तर दक्षिणच्या मतदारसंघावर आमच्या उपनगरांच्या मतदारांच्या जीवावरती आमदार झाले, मंत्री झाले. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ते निवडून येतात आणि कुठलाही राजकीय एखादा ज्या वेळेला वादविवाद होत असतो त्यावेळेला मी दक्षिणचा आमदार किंवा दक्षिणचा नेता म्हणून ते कधी पुढे येत नाही, तर मी बावड्याचा पाटील म्हणून ते पुढे येतात. मग संघर्ष आम्ही करायचा आणि तुम्ही नाव नेहमी बावडेकर म्हणून पुढे करणार असं नाही चालणार. हा लोकांचे ती रोष आहे. आजपर्यंत 20 वर्षाच्या काळात तिने एकदाही दक्षिण प्रभागाचं नाव घेतलेलं नाही. तुम्ही माजी नगरसेवक होता आणि तुम्ही नगरसेवक असताना असं कोणतं काम केलं होतं की जे तुम्हाला तुमची ओळख वाटते? तशी बरीचशी कामं आहेत. आता उपनगर म्हटलं की वाढतं शहर असतं, त्या ठिकाणी समस्या सार्वजनिक समस्या यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी शहरी भागापेक्षा हे प्रमाणात जास्त आहे. परंतु नेहमी आमचा प्रयत्न निधी आणण्यासाठी बऱ्याचशा विविध माध्यमातून या ठिकाणी ज्या वेळेला त्याला आम्हाला त्याला यश आलं आणि जे शहरात तेच उपनगरात असलं पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही आज या ठिकाणी काम करतोय. आज गांधी मैदान नंतर आमच्याकडे कुठले ग्राउंड नाही, त्यासाठी आम्ही आमच्या राजोपाधी नगर ग्राउंड आम्ही विकसित केलं. त्याला बंदिस्त करण्यासाठी फक्त बंदिस्त करण्यासाठी 1 कोटी रुपये मी खर्च केला आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. आजच्या घडीला रात्री त्या ठिकाणी खेळाडू सराव करू शकतात. आणि आम्ही अभिमानानं सांगतोय की आज शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, ह्या ठिकाणी जे फुटबॉलपटू आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे. त्यांनाही त्यांची गैरसोय त्या ठिकाणी व्हावं लागली. ती गैरसोय होऊ नये ते सगळे लोक आज उलट शिवाजी पेठ मंगळवार पेठेतून प्रॅक्टिससाठी आज उपनगरामध्ये आमच्या इथं राजोपाधी ग्राउंड येतात. एक महत्त्वाचं काम सांगायला झालं तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात पहिली महिला जिम ही माझ्या प्रभागामध्ये मी केलेली आहे. ती अत्याधुनिक स्वरूपातली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी एकाच ठिकाणी या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याची फी ही अत्यल्प या ठिकाणी असणार आहे. जी महापालिकेची फी असते तीच फी लागणार आहे. आणि एकदा सभागृह चालू झालं की एक पहिली जी महिलांसाठी जी आहे म्हणून एक विशेष सवलत म्हणून आणखीन त्या दरात सवलत करून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. साधारण 200-250 रुपयामध्ये त्यांना महिन्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना त्या ठिकाणी व्यायाम करता यावं यासाठी ती संकल्पना आहे. त्यामध्ये वेट शिक्षण हा वेगळा केलेला आहे, त्यासाठी एक भव्य हॉल वेगळा आहे. झुंबा असेल किंवा फिजिकल फिटनेसच्या संदर्भातल्या व्यायाम प्रकारासाठीच हॉल वेगळा केलेला आहे. त्यात म्युझिक सिस्टीम वेगवेगळ्या बसवलेल्या आहेत. स्टीम बाथची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. एका वेळेला 4-5 महिला स्टीम घेऊ शकतात. मशाज रूमची व्यवस्था आहे. बऱ्याचशा महिलांना लहान मुलं असतात, ती मुलं सोडून येता येत नाही, तर त्या मुलांना जरी त्या घेऊन त्या ठिकाणी आल्या तर त्यांना खेळण्यासाठीचा चिल्ड्रन प्ले एरिया पण वेगळा केलेला आहे. आमच्या कॉलेजच्या भगिनी आमच्या काही शिकत असलेल्या जर त्या ठिकाणी येत असतील तर त्यांना अभ्यास करण्यासाठी म्हणून कॉम्प्युटर शिक्षण केलेलं आहे. वाचनालय त्या ठिकाणी ओपन लायब्ररी आपण केलेली आहे. छोटीशी बाग विकसित केलेली आहे. त्यामध्ये ओपन लायब्ररी ही कन्सेप्ट आपण केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही तिथं बसून पुस्तक वाचू शकता. विरंगुळा केंद्रामध्ये तुमचे त्यातील पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. घरातली पुस्तकं तुमची वाचून पडून असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आणून ठेवू शकता. म्हणजे अगदी लहान मुलीपासून ते 70-80 वर्षाच्या वयस्क आमच्या माता भगिनींसाठीच्या लागणाऱ्या सर्व त्यांच्या शारीरिक सुधारणेसाठीच्या सर्व सुधारणा त्या ठिकाणी आपण करून ठेवलेल्या आहे. जवळच दवाखाना आपण महापालिकेचा नवीन चालू केलेला आहे. त्यामध्ये आदरणीय पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून संकल्पनेतून आम्ही उपनगरामध्ये 3 ठिकाणी डायलिसिस मशीनची या ठिकाणी व्यवस्था करतोय. ती करत असताना ती डायलिसिसची व्यवस्था ही मोफत असणार आहे. त्याचबरोबर सिटी स्कॅन मशीन आपण बसवतोय. अत्याधुनिक भाजी मंडी या ठिकाणी अंमलमालकांच्या फंडातून एक 75 लाख रुपये खर्च करून एक चांगली इमारत त्या ठिकाणी भाजी मंडईसाठी बांधलेली आहे. तिथं भौगोलिक परिस्थितीची सुधारणा करण्यासाठी मी माझ्या फंडातून एक 50 लाख रुपये त्या ठिकाणी धरले. येत्या काळामध्ये 3-4 महिन्यामध्ये त्या ठिकाणचा परिसर अतिशय चांगला होऊन रस्त्यावर जी सगळी भाजी मंडई बसलेली आहे ते सगळं अतिक्रमण सगळं हे होऊन भाजी मंडई त्या ठिकाणी आता तयार होते. म्हणजे सगळ्या गोष्टी महिलांना लागणाऱ्या एका ठिकाणी खाण्यापिण्याच्या असेल किंवा त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या ज्या गोष्टी सगळ्या ह्या आम्ही 100-200 फुटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. हे झालं. ह्या 2-3 गोष्टी झाल्या. अशी बरीचशी रस्ते, लाईट, पाणी, गटर, ड्रेनेज हा मी अभिमानानं सांगू इच्छितो की कोल्हापूर शहरातील हे माझे जे 2 प्रभाग आहेत आत्ताचे
त्या प्रभागामधल्या बऱ्यापैकी सार्वजनिक सुविधा ह्या आता पूर्ण झालेल्या आहेत. लोकांना जेवढं जास्तीत जास्त सुविधा देता येईल तो आमचा नेहमीच या ठिकाणी प्रयत्न राहिला आहे. आणि अजूनही बऱ्याचशा संकल्पना आमच्या डोक्यात आहेत. टँकची व्यवस्था असेल, या ठिकाणी आता नवीन प्रभाग आला आहे त्या ठिकाणी ग्रामीण भागाशी जो नाळ असणारा फुलेवाडी प्रभाग यामध्ये समाविष्ट आहे. त्या ठिकाणी जनावरांची संख्या प्रचंड आहे. एक पशुवैद्यकीय दवाखाना चालू करणे, एक सुसज्ज अशी बाग या ठिकाणी असावी, काही प्रभागांमध्ये व्यायामशाळा चांगल्या प्रकारच्या करणे, हा बरेचसे संकल्प अजून आमचे या ठिकाणी आहेत. नशिबानं कोल्हापूरचं वैभव असणारा रंकाळा आमच्या प्रभागामध्ये आहे. त्या ठिकाणच्या उत्तर बाजूची कामं बऱ्यापैकी क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. आता दक्षिण बाजूची कामं करण्यासाठीही त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे. येत्या वर्षाभराच्या काळामध्ये संपूर्ण रंकाळ्याचं सुशोभीकरण या ठिकाणी त्या माध्यमातून आपण करतो. करायचं भरपूर, करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे आमचा पहिला सांगितलं तसं जे शहरात ते उपनगरात हा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो. अच्छा. प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुढील 5 वर्षामध्ये ठोस विकासाचा अजेंडा जो तुम्ही मांडला आहे त्यातले प्रामुख्याने पहिले 3 तुम्ही काय कराल निवडून आल्यानंतर? रंकाळा हा एक महत्वाचा यात विषय आहे. कारण रंकाळा हा फक्त प्रभागाचे नाही तर ती शहराचं एक सौंदर्याचं आपलं ते नाक आहे. आणि आपल्या इथं येणाऱ्या पर्यटन वाढीसाठीचा सगळ्यात प्रमुख स्रोत असेल तर तो रंकाळा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जेवढ्या जास्त सुधारणा होतील त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडं अंबाबाईच्या कृपेने येत असतात. ते येत असताना दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एखादा दिवस वास्तव्य करावं ह्यासाठी आमची नेहमी धडपड राहिली आहे. एखादा दिवस वास्तव्य केला तर आमचे हॉटेल व्यावसायिक असतील, बाकीच्या सगळ्या खरेदी कपडे असतील, ह्या इतर गोष्टी त्या ठिकाणी उलाढाल वाढत असते. त्यामुळं शहराच्या आर्थिक सुधारणेलाही त्यामुळे फरक पडत असतो. रंकाळा हा एक आमच्या प्रभागाचा घटक आहे. तो जास्तीत जास्त कसा सुधारावा, जास्तीत जास्त सुशोभित कसा व्हावा हा एक आमचा या ठिकाणी प्रयत्न करणार. तुम्ही आता म्हटला की आपल्या कोल्हापूरचं वैभव असणारा रंकाळा तुमच्या प्रभागामध्ये, तर स्थानिक उद्योग जसं तुम्ही आता हॉटेलबद्दल बोलला तशा आणखी स्वयंरोजगाराबद्दल काही ठोस निर्णय घेणार का? आता काँग्रेस आणि भाजप हा जर काळ बघितला आपण तर भाजप शिवसेना यांच्या ह्याच्यामध्ये शासनाकडून एवढ्या सुधारणा या ठिकाणी होतात आणि एवढ्या स्कीम्स या ठिकाणी दिलेल्या योजना दिलेल्या आहेत. त्याचा बऱ्याचशा योजनाही लोकांना माहीत नाहीत. त्या योजनाच्या माध्यमातून त्याचा फायदा घेऊन घर बसल्या महिलांना उद्योग कसा मिळेल हे बघण्यासाठी आमचा या ठिकाणी विशेष प्रयत्न असतो. अच्छा. तुम्ही मगाशी म्हणाला की पक्षाबद्दल नाही का ह्याच्याबद्दल तुम्ही काम करत होता, पण सध्या लोकांचं असं आहे की पक्ष बदलला पण जनतेची नाळ तुटली नाही. हे लोकांनी कशा पद्धतीने मान्य केलं पाहिजे किंवा त्यांना कसं पटेल, काय सांगाल याबद्दल? नाही, ते मला पटवून देणं गरजेचं नाही. कारण मी लोकांच्यातूनच तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी माझ्या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. मी लोकांनी मला पाठबळ दिलं म्हणूनच मी तयार झालेलो आहे. आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं तसं मी कुठलाही निर्णय घेत असताना मी माझा स्वतःचा हा निर्णय नाही. जो निर्णय घेतला आहे तो लोकांशी, सगळ्यांशी, तरुण मंडळी आमचे सहकारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या माता भगिनी असतील, सगळ्यांच्या बरोबर सार्वजनिकरित्या चर्चा करून त्याच्यानंतर मी 2 ते 3 महिन्याने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जनतेचाच निर्णय हा आहे. त्यामुळे जनता ही मनापासून आहे. आत्ता तुम्ही बघाल तर कधीही प्रचार फेरीच्या वेळेला वगैरे आपण आला तर तुम्हाला कॉलन्यामधून लोक उत्स्फूर्तपणे स्वतः फिरताना दिसतील. माझ्याबरोबरच नाही तर माझ्या माघारीही प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याचे परिपावणे असतील, सहकारी असतील यांच्याकडून पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. हे आम्ही राजकारणात राहून हेच मिळवले. आम्ही ते हार पराजय हा पुढचा विषय असतो, परंतु हे प्रेम स्वतःहून लोकांनी आपण न सांगता काम करणं ही आमची सगळ्यात महत्वाची यात आहे. त्यामुळे लोकांची नाळ माझी कोण इथं जी जुळलेली आहे त्यामध्ये कुणीही कितीही प्रयत्न केला, कुठलाही नेता येऊन इथं बसला, ठाण मारून बसला तरी ती तुटू शकत नाही. निवडणूक जिंकल्यानंतर विरोधकांसोबत काम कराल का की राजकारण आडवं येईल? माझ्या आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कधी गट कारस्थानाचं राजकारण कधी केलं नाही. कुणाच्या विरोधातलं राजकारण कधी केलं नाही. वेळ प्रसंगी 4 पावलं मागं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आजपर्यंतचा तुम्ही आमच्या भागातला इतिहास बघितला तर निवडणुकीनंतर निवडणूक जी पुढची त्यावेळेपर्यंत कुठल्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी नसतं. सर्व एकमेकाचे विरोधक हे आम्ही या ठिकाणी एकत्रित तुम्हाला कधीही दिसणार. निवडणुकीपुरतं राजकारण आणि नंतर समाजकारण हा संकल्प आम्हाला घरातूनही मिळालेला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्याकडूनही तो संकल्प आहे.
आमचा कुठला कार्यकर्ताही कधी ह्या ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. निवडणूक ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी आमचं राजकारण संपलं. ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेला तीच परत चालू. तोपर्यंत आमच्या इथं राजकारणी कन्सेप्ट नसते. प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेला तुम्ही काय सांगाल? मी त्यांना सांगण्यासारखं म्हणजे आज मी जो काय आहे तो त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी जे सांगेल ते करणं, त्यांच्या सोयी सुविधा असतील त्यांच्यासाठी जेवढं मी करत तेवढं कमीच आहे. त्यांचे जे मला आजपर्यंत आशीर्वाद आहेत, त्यांनी मला जे काय या पदापर्यंत घेऊन ठेवले ते मी कधी विसरू शकत नाही. आमचा परिवार कधी विसरू शकत नाहीत, आमचे सहकारी कधी विसरू शकत नाहीत. आणि मी त्यांना काही सांगण्याऐवजी ते सांगेल ते माझ्याकडून नेहमी होत राहील एवढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी त्यांना म्हणणं असेल. धन्यवाद सर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तारा न्यूज कडून मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज आपण पाहिलं की शारंग देशमुख यांनी आपली भूमिका ठामपणे आणि निर्भीडपणे मांडली. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच बेधडक मुलाखती पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.